नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील संगम येथे महेश इंगळे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन केले होते। सदरच्या बैठकीमध्ये महेश इंगळे यांचे एकेकाळचे कार्यकर्ते काकासाहेब पराडे पाटील यांनी बैठकीमध्ये महेश इंगळे यांना पैशांची मागणी केली। त्यावेळी या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी काकासाहेब पराडे पाटील यांना कोणीतरी पाठवलं आहे असा आरोप केला। त्यावेळेस काकासाहेब पराडे पाटील यांनी माझे पैसे आहेत, पैशासाठी मी बोलत आहे असे सांगितले। त्यावेळी उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ नेते मंडळींनी सारवासारव करून उद्या तुमच्या पैशांचा प्रश्न मिटवू असे सांगितले होते। त्याप्रमाणे काकासाहेब पराडे पाटील संगम चौकामध्ये महेश इंगळे व बैठकीतील वरिष्ठ नेत्यांची वाट पाहत होते। दुपारच्या 3 वाजल्या तरी सुद्धा न आल्याने बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना बोलावून घेऊन बैठकीविषयी व महेश इंगळे यांच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली आहे। महेश इंगळे मुख्यमंत्र्यांसमवेत फोटो काढणारा भामटा आहे असे सांगून बैठकीसाठी आलेल्या काही भामट्यांनी सुद्धा मला शब्द दिला होता, तो शब्द सुद्धा त्यांनी पाळला नाही। अशा अनेक मुद्द्यांवर काकासाहेब पराडे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आज आपण संगम तालुका माळशिरस या गावामध्ये आले आणि त्या संगम चौकामध्ये आपण काल खऱ्या अर्थानं एक बैठक आयोजित केलेली होती। त्या बैठकीमध्ये पैशावरून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विचारणा झालेली होती। ज्यांनी बैठकीचं आयोजन केलं ते महेश इंगळे, त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं आणि त्याच बैठकीमध्ये काका पराडे पाटील त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पैशाची मागणी केली। तर आपण त्या पराडे पाटलांनाच विचारूया की नेमकं खरं काय प्रकार आहे तो आणि त्यांचे किती पैसे आहेत, किती दिवसापासून आहेत, नेमकं ते कसा प्रकार आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्ते, तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे। मला सांगा, काल एक बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही पैसे काहीतरी म्हणत होता, म्हणजे नेमका काय प्रकार आहे? महेश इंगळे सण माझं बऱ्याच दिवसापासून 12-13 वर्षापासून जवळजवळ व्यवहार चालू होते। 2012ला आम्ही 10-11ला आम्ही जमीन विकत घेतली होती माडा तालुक्यात। त्यावेळेस ते जमिनीच्या टायमाला आमची आर्थिक देवाणघेवाण झाली होती आणि त्यावेळेस माझं त्याच्याकडे पैसे बऱ्याच दिवसापासून त्यानं पैसे देतो माझी खूप आता परिस्थिती झाली, पैसे आल्यानंतर देतो असं। त्यावेळेस त्यानं मला एक चेकही दिलेला होता। कसला चेक आहे? बँकेचा चेक दिलेला होता। कोर्टात ते चेकवर फक्त स्टॅम्प मारून दिला आणि सही नाही म्हणून बँकवाल्यांनी मला परत माघारी पाठवली। जनता सहकारी बँक आहे, पुण्याची शाखा आहे। शंका आहे मी पुण्याची शिक्का मारलाय की? शिक्का मारलाय, पण सही नसल्यामुळे तो चेक चालत नाही। तुम्ही सही नसताना शिक्क्यावर चेक कसा घातला? आम्हाला काहीच माहित नाही, हेच शिक्का मारून दिलाय, चेक पैसे मिळतात घेऊन जा म्हणला, पैसे काढून घेऊन सांगितलं। आणि इथून पुण्याला गेलो, पुण्यात मला पैसे चेक चालत नाही, सही पाहिजे। परत तू देतो म्हणून 13 वर्ष झाला। 13 वर्ष माझं 6 लाख रुपये या महेश इंगळेकडे आहे। आणि महेश इंगळे हा खूप भामटा माणूस आहे। मुख्यमंत्री आपले CM देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत जायचं, त्यांचं कुलदैवत तिथं नरसिंहपूरला आहे शेजारीच आमच्या, ते तिथं आल्यानंतर त्यांच्यासोबत जायचं, त्यांच्यासोबत फोटो काढायचे, मी त्यांच्या लय जवळ आहे असं दाखवायचं आणि जनतेची दिशाभूल करायची, हा एक त्याचा धंदाच म्हणायचा। आणि त्या पंचकृषीत एकही मला माणूस असा दाखवा की त्या माणसाने त्या महेश इंगळे त्या माणसाचं काहीतरी काम केलं किंवा कुठल्या माध्यमातून कशाच तरी काम करून दिले, असा काहीच नाही। त्यानं फक्त फडणवीस साहेबांचा फोटो काढायचं, सोशल मीडियावर टाकायचं आणि त्याच्यापासून स्वतःचा फायदा करून घ्यायचा, एवढंच काम आजपर्यंत महेश इंगळेने केलेलं आहे। आणि तो बऱ्याच आता ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून माणसं पुढे येते की बऱ्याच लोकांचं माझ्या माहितीनुसार बऱ्याच लोकांचं त्याच्याकडे पैसे आहेत।
तो फसवणी करतो, पैसे देत नाही, असे काय प्रकार करतो. आणि मी बऱ्याच दिवसापासून त्याला पैसे मागत आहे. फोन जर केला तर तो फोन कट करतो, की आल्यावर देतो, आल्यावर गाडी घ्या किंवा असं करा. परत मोबाईल नंबर रिप्लेसमेंट टाकायचा, पैसे द्यायचे नाहीत, कोणाच्या माध्यमातून मागितलं तर द्यायचे नाहीत. तसं जर बघितलं तर मी महेश शिंगळेचाच कार्यकर्ता होतो. कुठली प्रत्येक आमच्या गावात तुम्ही कुठेही विचारा, ग्रामपंचायत इलेक्शन असेल किंवा कुठलं तालुका पंचायतचं असेल किंवा आपल्या ह्याचं असेल जिल्हा परिषद पंचायत समिती, कुठल्याही इलेक्शनला मी त्याच्या खंबीरपणे आम्ही आमचे गाव म्हणजे माझी भावकी वगैरे त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहायचो की बाबा हा आपला माणूस आहे, कुठंतरी पुढे गेलं ह्याच्यापासून आपल्याला फायदा होईल किंवा तू माझं पैसे देईल काहीतरी करेल की मोठा व्हावा यातून आम्ही त्याला बऱ्याच ठिकाणी सपोर्ट केला. पण कालांतरानं माझ्या लक्षात आलं की त्याची इच्छाच नाही की आपलं पैसे द्यायचे ते. त्याच्यामुळं मग परत मला माहिती मिळाली की त्यानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग तिथं आपली भेट होईल म्हणून मी गावामध्ये इथं उपस्थित राहिलो. त्याचा कार्यक्रम होऊन दिला आणि कार्यक्रम चालू झाल्यानंतर शेवट त्याचं भाषण होतं. त्या भाषणाच्या टायमाला मी त्याला गेलो आणि म्हणलं माझं पैसे दे. तर त्यावेळेस तू म्हणत आहे की अकाउंटला चेक करून बघ मी तुला पैसे दिले ते. मग याचा अर्थ आहे की माझं पैसे द्यायला आहे ते ती तर सिद्ध त्यात होत आहे, पण त्यानं काय मला पैसे दिलेले नाही. खऱ्या अर्थानं जो फक्त भामटेगिरी करतो आणि माळशिरस तालुक्यामध्ये CM साहेबांजवळच कोण जर असेल तर माननीय माजी खासदार रामभाऊ सातपुते हे आहेत माझे आमदार, ते आहेत. त्यांनी जनतेचे बरेच विकास कामं केली, गोरगरिबांची कामं केली. आरोग्य दूत म्हणून आमच्या शेजारच्या गावामध्ये त्याला आरोग्य दूत म्हणलं जातं. शेजारच्या गावामध्ये बरेच जणांना ह्याचं मदत असेल, हॉस्पिटलची मदत काय असेल तर काय ती केलेली आहे. आणि त्याच्यासोबत आलेले ते सगळे भामटेच आहेत. ते काय म्हणत ते कुणी पिल्लू सोडलंय, काय झालंय, पिल्लू सोडलंय तर मी कुणाचा कार्यकर्ता आहे माझ्या गावामध्ये विचारा की मी कुणाचा कार्यकर्ता आहे, कुणाचं पिल्लू आहे काय आहे. ऍक्च्युली मी महेश शिंगळेचाच कार्यकर्ता आहे. पण पिल्लू सोडलं किंवा कोणी विरोधकांनी असं केलं तसं केलं तसा काही प्रकार नाही. ऍक्च्युली महेश शिंगळे हा भामटा आहे आणि त्यानं माझं पैसे द्यावं एवढेच हेतून मी त्याला त्या कार्यक्रमात विचारणा करायसाठी गेलो. आणि मला काल असं दिसून आलं की त्याच्या कार्यक्रमाला जी बाहेरगावून आलेली लोक जी होती ती सुद्धा भामटीच आहे. ते का तर त्यांनी मला रात्री कार्यक्रमामध्ये शब्द दिला होता की तुम्हाला उद्या सकाळी आम्ही काहीतरी करतो, तुमचं पैसे द्यायची व्यवस्था करतो. मी सकाळपासून आज संगमचामध्ये बसलेलो आहे. मी त्यांना फोन करत आहे, पण एकाचाही मला उत्तर आलं नाही, माणूस माझ्यापाशी भेटायला आला नाही. फक्त त्यांनी वेळ मारून नेली, कार्यक्रमाचा रात्रव केली आणि निघून गेली. त्याच्यातनं दिसून येतं की ती सगळ्याची भामटेगिरी यातनं दिसून येते. हे तुम्हाला त्यांनी रात्री शब्द दिला त्याच्यामुळे तुम्ही त्यांची दिवसभर वाट बघत होता. आता दुपार 3 वाजून गेलेले आहेत. हो, 3 वाजल्या तरी त्यातले कुणी आला नाही, फोन केला नाही. पोलीस फोन केला. त्याच्यामुळं मग तुम्ही एक समाज माध्यमांच्या समोर तुमची जी काही रात्री घडलेली घटना आहे ते समाजासमोर मांडण्याची मला एक सांगा. आता हे तुमचे जे पैसे जे आहेत चेक न झालेले नाहीत, काही नाही, दिलेले नाही. आता नेमकं तुमची पुढची काय भूमिका आहे? आता माझी पुढची एकच भूमिका आहे की आता जर असं काय कार्यक्रम हे वगैरे त्यांनी करून दाखवावं गावामध्ये माझं पैसे न देता आणि महेश शिंगळेनं माझं पैसे द्यावं होतं आणि त्याला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा त्यानं घ्यावा होत्या. ही चेक माझा प्रमाणे घेतो आहे, बाकीचं काय नाही. धन्यवाद. हे काका पराडे पाटील यांनी आपली भूमिका जी आहे अगदी चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या जवळ फोटो काढून कशा पद्धतीने जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय आणि खरं मुख्यमंत्र्यापाशी असणारे माजी आमदार राम सातपुते यांनी खरं माळशिरस तालुक्यामध्ये कसा विकास केला म्हणजे ज्या 2 बाजू आहेत त्या 2 बाजू अतिशय सुसज्ज अशा पद्धतीने सांगितलेले आहेत. महेश शिंगळे यांचे विरोधक नाहीत, महेश शिंगळेंचे कार्यकर्ता आहेत म्हणून स्वाभिमानानं सांगतात. परंतु महेश शिंगळेंच्याकडून पैशांची त्यांची जे काय 5-7 वर्ष विलंब लागला त्या विलंबासाठी मी त्यांच्या बोलण्यातून असं आले की फोन कट करणं, फोन केलेला तर उचलणं नाही, ब्लॅकलिस्टला टाकणं. त्याच्यामुळं कार्यक्रमात तरी महेश शिंगळे सापडतील असा एक त्यांनी हेतू मनामध्ये धरला आणि ते कार्यक्रमाला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी
पैशाची मागणी केली त्यावेळेला तिथं असणारे जे लोक आहेत की त्यांनी सुद्धा की आज सारवासारव करून उद्याच्याला मिटू असं म्हणून सांगितलं. आज त्यांनी खऱ्या अर्थानं वाट पाहिली आणि 3 वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतर त्यांचा वाट पाहण्याचा अंत झाला आणि त्यांनी मग या ठिकाणी हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत खरा जो रात्री घडलेला प्रकार आणि त्याच्या पूर्वीपासूनचा असणारा संबंध आहे याचं खऱ्या अर्थानं विश्लेषण केलं. निश्चितपणे पराडे पाटील तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना आम्ही समाजापर्यंत पोचवू, महेश इंगळेंच्यापर्यंत पोचवू, मुख्यमंत्र्यांचे जे काही लागेबंदे असणारे त्यांचे संबंधित प्रतिनिधी असतील PA असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा तुमचा व्हिडिओ निश्चित जाईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते पैशासाठी तुमच्या खऱ्या अर्थानं लढाई जी आहे की तुम्ही आता जाहीरपणे सांगितले की त्यांनी आमचे पैसे द्यावे त्यांच्या पुढच्या कार्याला सुद्धा शुभेच्छा द्या. महेश इंगळेंनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या निष्ठावान शुभेच्छा घ्यायच्या का न घ्यायच्या हे महेश इंगळेंच्या पैसे आहे. निश्चितपणे तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. राम राम.